ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्रीमाताजींच्या विचारांवर चर्चा करणार आहोत. सत्य आणि एकत्वाचा अनुभव. हो, यातलं एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे आपले विचार आणि इच्छा म्हणजे स्पंदनं ती कशी वातावरणात पसरतात. आणि फक्त पसरत नाहीत तर ती परत आपल्याकडे येतात असे म्हटलंय. याची एक सखोल चर्चा करूया आज. नक्कीच. म्हणजे ही कल्पनाच खूप रंजक आहे की आपण जे काही विचार करतो, ज्या इच्छा बाळगतो, ती एक प्रकारची ऊर्जा आहे जी बाहेर फेकली जाते. हो, आणि ती वातावरणात म्हणजे का मोठ्या क्षेत्रात फिरत राहते. ती जगभर फिरून परत येऊ शकते. कर्मासारखं विचार पण परत येतात. अगदी. म्हणजे जसं कर्मफळ मिळतं तसं विचारांचंही एक चक्र पूर्ण होऊ शकतं. पण गंमत पुढे आहे. काय? आपण एकटे नाही आहोत हे करणारे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण सतत स्वतःची स्पंदनं बाहेर टाकत असतो. जणू काही आपण सगळेच एक एक प्रक्षेपण केंद्र आहोत. अरे बापरे. म्हणजे विचार करा किती मोठी गुंतागुंत होत असेल. अब्जावधी लोकांची स्पंदनं एकाच वेळी. बरोबर. एकाच मोठ्या समजा वैश्विक क्षेत्रात ही सगळी स्पंदनं एकमेकांमध्ये मिसळत आहेत, आदळत आहेत. यामुळे एक प्रचंड काय म्हणू, गोंधळ नाही पण एक जटिल जाळं तयार होतं. आणि याच जाळ्यामुळे, याच गुंतागुंतीमुळे आपल्याला असं वाटतं की आपण वेगळे आहोत, स्वतंत्र आहोत. हा जो मीपणाचा अनुभव आहे, माझं अस्तित्व वेगळं आहे, ही जी भावना आहे ती कदाचित या सगळ्या स्पंदनांच्या प्रचंड व्यामिश्रतेमुळे निर्माण झालेला एक आभास आहे. आभास म्हणजे सत्य नाही. मूलभूत स्तरावर वेगळं असं काहीच नाही. हे जरा समजायला कठीण आहे. म्हणजे वेगळं काहीच नाही म्हणजे काय नक्की? मुळात फक्त एकच गोष्ट आहे, एकच मूलद्रव्य. एकच? हो, एकच शक्ती, एकच चेतना आणि एकच संकल्प. बापरे. म्हणजे हे सगळं जे काही आपल्याला दिसतंय, जाणवतंय, माणसं, जग, हे सगळं त्या एकाच गोष्टीचे वेगवेगळे आविष्कार आहेत. अगदी तसंच. जणू काही एकच प्रकाश आहे, पण तो अगणित आरशांमधून परावर्तित होतोय. प्रत्येक आरसा म्हणजे एक व्यक्ती. अच्छा. म्हणजे आपण जो रोज अनुभवतो ना की मी वेगळा, तू वेगळा, तो फक्त वरवरचा स्तर आहे. एक प्रकारचा पडदा. बरोबर. पृष्ठभागावरचा अनुभव आहे तो. जर आपण थोडं थांबलो, थोडं मागे सरकून पाहिलं. कशाकडे? आपल्या विचारांकडे, इतरांच्या विचारांकडे, त्यांच्या प्रवाहाकडे, तर आपल्याला कदाचित या एकत्वाची जाणीव होऊ शकते. म्हणजे विचार कसे एकमेकांवर परिणाम करतात हे जाणू शकतं. हो, कधीकधी नकळतपणे दुसऱ्याचे विचार आपल्या मनात येतात किंवा आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोचतात. हे त्या जोडलेपणाचं लक्षण असू शकतं. हे खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारं आहे. म्हणजे ज्यांना आपण आपले विचार म्हणतो किंवा आपल्या भावना, त्या खऱ्या अर्थाने आपल्याच आहेत का, की त्या मोठ्या चेतनेच्या समुद्रातल्या लाटा आहेत फक्त? हाच तर कळीचा प्रश्न आहे. जर सगळं एकाच चेतनेनं जोडलेलं आहे, जर खरंच फक्त एकत्व आहे, मग ते मूलद्रव्याचं असो, शक्तीचं असो, चेतनेचं असो, तर मग या वैयक्तिक अनुभवांचं काय, त्यांचं स्थान काय? तर आपण आज पाहिलं, आपली स्पंदनं वातावरणात फिरतात. प्रत्येकजण त्यात सहभागी आहे. आणि त्यातून एक जटिलता तयार होते, ज्यामुळे आपल्याला वेगळेपणाचा आभास होतो. पण मूलभूत सत्य मात्र एकत्वाचं आहे. एकच चेतना जी अनेक रूपांमधून व्यक्त होतीये. आणि हे एकत्व अनुभवण्यासाठी कदाचित आपल्या विचारांपासून थोडं अलिप्त होऊन बघायला हवं. हो, त्या विचारांच्या प्रवाहाचं निरीक्षण करणं, त्यांचं उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न करणं. श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार नक्कीच आहे. जर खरंच सर्व काही एकाच चेतनेनं जोडलेलं असेल, तर ही जाणीव आपल्या जगण्यावर, आपल्या दृष्टिकोनावर काय परिणाम करू शकेल? इतरांकडे बघण्याचा, स्वतःकडे बघण्याचा, अगदी आपल्या विचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल, यावर विचार करायला हरकत नाही. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.